नमस्कार, मी मनाली सेतवडेकर. सुखम आर्ट टॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुखम जसं की काम करतंय आर्ट स्टुडंटच्या अवेअरनेससाठी, तर त्याचाच एक भाग आपण आज जाणून घेणार आहोत, ते म्हणजे अप्लाइड आर्ट. अप्लाइड आर्ट म्हणजे नेमकं काय आहे? त्याच्यात लोकं कशा पद्धतीनं काम करतात? जी-डी-आरच्या मुलांना ह्याच्यातून काय गोष्टी शिकण्यासारख्या आहेत? ह्या आपण थोड्याशा डिटेल जाणून घेणार आहोत शैलेश मेश्राम सर यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार. सर आज जसं की आपण म्हणलो की आम्हाला अप्लाइड आर्ट बद्दल जाणून घ्यायचं आहे. ह्यामध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल जाणून घ्यायचं आहे. तुम्ही प्रत्यक्षात स्वतःही ते काम करत आहात. बरेच स्टुडंटही तुमच्याकडे तुम्ही हाताळत आहात. तर तो एक एक्सपिरियन्स आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर आपण सुरुवात करूया की तुमचं बालपण कसं गेलं आणि इथपर्यंत येण्याचा तुमचा एक प्रवास आम्हाला थोडक्यात सांगा. नमस्कार. मी शैलेश मेश्राम. मी मूळचा नागपूरचा आहे. नागपूरलाच माझं बालपण गेलं. नागपूरलाच माझं शालेय शिक्षण नागपूरलाच झालं. आणि मी आफ्टर स्कूल मी अप्लाइड आर्टला ॲडमिशन घेतली. इन द सेन्स गव्हर्नमेंट चित्रकला महाविद्यालय म्हणून नागपूरला कॉलेज आहे. आता स्कूल ऑफ डिझाईन म्हणून त्याचं नामकरण झालंय. सो तिथे मी फाईन आर्ट केलंय, अप्लाइड आर्ट केलंय. अप्लाइड आर्ट अप्लाइड आर्ट म्हणजे आपण त्याला कमर्शियल आर्ट म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये दोन भाग आपण त्याचे करू शकतो, की अप्लाइड आर्ट आणि फाईन आर्ट. सो कॉलेजेसमध्ये बेसिकली या पद्धतीने दोन शिकण्याचे प्रकार म्हणजे कला शिक्षणाचे दोन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आपण एक अप्लाइड आर्टचा विषय घेऊ शकतो आणि एक फाईन आर्ट. फाईन आर्टिस्ट म्हणजे बेसिकली तुम्ही पेंटिंगकडे जास्त पेंटिंगचं शिक्षण आपल्याला मिळतं. आणि अप्लाइड आर्टमध्ये जास्त कमर्शियल म्हणजे तुम्ही जसं डिझाईन सेंट्रिक तुम्ही शिक्षण घेऊ शकता. बेसिकली दोघांचाही म्हणजे विद्यार्थ्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय असेल त्याच्यावर तुम्ही तो विषय म्हणजे तुम्ही तशी ऍडमिशन घेऊ शकता. पण तुम्ही या साईडला कसे आलात? म्हणजे अप्लाइड आर्ट शिकण्याकडे किंवा एकूणच कलेच्या भागाकडे तुम्ही कसे आलात? घरात तसं काय वातावरण वगैरे होतं का सर? सो लहानपणापासून मला चित्रकलेची आवड होती. माझे वडील चांगले चित्रकार आहेत. म्हणजे ते हायस्कूल टीचर होते. ते रिटायर आहेत. आणि ते चित्रकला पण शिकवायचे आणि मे बी त्यांच्याकडनं मला तो चित्रकलेचा वारसा माझ्याकडे आला. त्यांनी बरेच कॉम्पिटिशन्स आणि चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेणे किंवा चित्रकलेचे काही वर्कशॉप्स असतील त्याच्यामध्ये मला मोस्टली पाठवायचे सगळ्या याला. सो तिथनं तो एक इंटरेस्ट तयार झाला. चित्रकला करता करता म्हणजे मी शाळेमध्ये एलिमेंटरी इंटरमिजिएट ते तो शिकलोच. पण 10वी नंतर असा एक म्हणजे त्याच्यामध्ये ट्विस्ट असा आला की मी इंजिनिअरिंगला पण गेलो. म्हणजे ओके. साधारण पॉलिटेक्निक त्यावेळेला होतं आमच्याकडे. सो ते 1-1.5 वर्ष मी ते पण केलं. पण मग त्याच्यामध्ये फार काही ते म्हणजे जमलं नाही थोडक्यात सांगायचं. आणि मग मी चित्रकलेचं माझ्या म्हणजे डोक्यात होतंच, पण मग तेव्हा ॲक्चुअली त्या करियर पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण इंजिनियर व्हावं असा तो एक साधारण मिडल क्लास एक आपला एक विचार माइंडसेट असतो, एक असतो. माइंडसेट हो. असतो. सो ते ते मे बी नंतर ते त्याच्यामधनं मी बाहेर पडलो आणि चित्रकला म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतली. घरच्यांचा ह्याच्यामध्ये सपोर्ट होता हो, तुम्हाला. नंतर सपोर्ट म्हणजे ॲक्चुअली तेच करायचं होतं, पण थोडं डिव्हिएट झालो. 10वी नंतर आपण थोडंसं अजून काहीतरी थोडं वेगळं कन्फ्युज करायचं. पण हां, होतं. कन्फ्युजन हो. होतं. तेव्हा मे बी तेवढे अवेन्यूज नव्हते, की काय हं. करायला पाहिजे. परत तेवढी इन्फॉर्मेशन म्हणजे आता आता जसं Googleवर आपण बघू शकतो किंवा सोशल मीडियावर बरंच बघू शकतो. तर ती इन्फॉर्मेशन मे बी त्या काळात त्या वेळेला ते होऊन गेलं. बट साधारण 1-1.5 वर्ष मी तो कोर्स केल्यानंतर मला असं जाणवलं, की अरे हे आपल्या म्हणजे हवाक्यातलं नाहीये किंवा आपल्याला हे जमणार नाही साधारण. किंवा इंटरेस्ट वाटत नाही असेल हां. त्याच्यामध्ये जास्त. सो मग दुसरा एक ऑप्शन होता. ऑप्शन म्हणजे अल्टिमेटली तेच करायचं होतं, पण ॲडमिशन केली चित्रकला महाविद्यालयामध्ये. आणि त्याच्यामध्ये म्हणजे असा विचार होता, की अप्लाइडच घ्यायचं, कमर्शियल आर्टच घ्यायचं. कारण एक साधारण
म्हणजे काही सीनियर्स होते किंवा तर त्यांचा एक कामाचा एक पॅटर्न बघून किंवा चांगल्या एजन्सीज नागपूरमध्ये होत्या तेव्हा काही हा. लोकांना आम्ही बघायचो काम करताना. सो जो काही एक डोक्यात विचार होता की अप्लाइड आर्टच्याच दिशेने आपल्याला काम करायचं. काम करायचं. म्हणजे पुढं परत करिअर करण्याच्या दृष्टीने सगळंच पुढं काम वगैरे येस, त्याच्यात येस. मिळू शकत सो होतं उद्देश easily. तोच होता बेसिकली आणि इंटरेस्ट पण तोच होता कारण चित्रकला म्हणजे तुम्ही जेव्हा एलिमेंटरी इंटरमिजिएट करता किंवा तुम्हाला जेव्हा लहानपणी चित्रकलेची आवड असते तेव्हा हम्म. तुमच्या डोक्यात असं तुम्ही अप्लाइड आर्ट करणार का फाईन आर्टिस्ट बनणार हा, असं काही असं डोक्यात काही नसतं. नसतं. हो. फक्त चित्र तेवढं आपल्या बरोबर. डोक्यात असतं. पण जेव्हा तुम्ही म्हणजे जसं जसं तुम्ही त्या चित्रकलेकडे बघता त्याचा उपयोग कसा होऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्या वाचनात काही आलेलं असतं आणि एकंदर त्या कॉलेजमध्ये काय काय ऍडमिशन्स आहेत साधारण एक अप्लाइड आर्ट आणि फाईन आर्ट म्हणजे पेंटिंग्स हो. बेसिकली त्याला कमर्शियल आर्ट आणि पेंटिंग्स असं असं म्हणजे म्हणूया. डिवाइड करू शकतो आपण. हा. सो त्याच्यामध्ये असं होतं की त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन शिकू शकता. तो मे बी डिझाईन म्हणून एक आपला तो एक एरिया ऑफ इंटरेस्ट असू शकतो. हो, हो. आणि मग त्या उद्देशाने मग आपल्या कमर्शियलला ऍडमिशन घेतली. फर्स्ट इयर आमचं फाउंडेशन असतं. फाउंडेशनमध्ये बेसिकली ओव्हरऑल सगळे विषय शिकवले जातात. बरोबर. मेमरी ड्रॉइंग असते, परत तुमचं नेचर ड्रॉइंग असतं, 2D, 3D सगळं म्हणजे त्याच्यामध्ये ते सगळे सब्जेक्ट्स कव्हर होतात. आणि मग तुम्ही फर्स्ट इयर ते फोर्थ इयर पर्यंत तुम्हाला मग पूर्ण डिझाईनचं म्हणजे डिझाईनचे जे काही कोर्सेस असतात किंवा डिझाईनचे जे काही म्हणजे सब्जेक्ट्स असतात त्याच्यावरनं तुम्हाला हळूहळू फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर म्हणजे 4 वर्ष आणि प्लस फाउंडेशन असा 5 वर्षाचा तो अप्लाइड आर्टचा एक कोर्स आहे. बेसिकली त्याला आम्ही बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सचं डिग्री कोर्स येतो. ओके. त्याच्या हा, हा. अंडर कमर्शियल आर्ट येतं आणि पेंटिंग्स बरोबर. येतं. कमर्शियल आर्ट म्हणजे अप्लाइड आर्ट आपल्याला आणि पेंटिंग्स म्हणजे टोटल फाईन आर्ट जे आपण म्हणतोय. हो. त्याच्यात विषय तुम्हाला कसे काय काय विषय होते विषय applied बेसिकली मध्ये? अप्लाइडमध्ये तुमचं टायपोग्राफी असते, हा. इलस्ट्रेशन्स असतात. हम्म. मग एका पॉइंट ऑफ टाइमला तुम्हाला काही सिलेक्टिव्ह घ्यायला लागतं. जसं टायपोग्राफी आहे, इलस्ट्रेशन्स आहे. म्हणजे तुमचे तुमचे विषय पुढे करेक्ट, निवडायचे. करेक्ट. जसं हा. जसं तुम्हाला म्हणजे तुमचा एरिया कशात तुम्हाला काय इंटरेस्ट आवडतं आहे? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता माझं इलस्ट्रेशन्स होतं म्हणजे ॲज अ ओके. स्पेशलाइज्ड सब्जेक्ट म्हणून. स्पेशलायझेशन. हा. सो टायपोग्राफी आहे. परत मग त्याच्यामध्ये काही लोकं फोटोग्राफी घेतात. ओके. काही लोकं प्रिंट मेकिंग घेतात. तर फोटोग्राफी पण प्रॉपर शिकवली जाते? येस, येस. ओके. फोटोग्राफीसाठी त्याचे काही म्हणजे इव्हन नॉर्मल जे काही काय म्हणतो आपण त्याला कोर्समध्ये पण फोटोग्राफी असते. हा. म्हणजे त्याला असं स्पेशली तुम्ही जेव्हा फोटोग्राफी घ्याल तेव्हाच फोटोग्राफी शिकवत नाही. बेसिक विषय पण फोटोग्राफी असतो पण तुम्हाला काहीतरी कशात तरी एक फोकस मिळावा त्या दृष्टीने मग हे सिलेक्टिव्ह असतात की बरोबर. टायपोग्राफी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टायपोग्राफीमध्ये स्पेशलायझेशन करू शकता. टायपोग्राफी मध्ये काय काय करतात? सो टायपोग्राफीमध्ये बेसिकली आपण जे फॉन्ट्स बघतो म्हणजे काही टायटल्स बघतो किंवा आता वेगवेगळे टाईप फेसेस असतात. मग जे आपण सायनेजेस बघतो त्याच्यामध्ये त्याचं वेटेज कसं असेल. वेटेज म्हणजे तो टेक्निकल पार्ट आहे. म्हणजे ते आम्हाला पण शिकवलं जातं. नॉर्मल कोर्समध्ये पण ते कन्सिडर करतात. आणि जे रेग्युलर आपण म्हणजे आपल्या बघण्यात आणि वाचनामध्ये जे काही टाइप्स येतात म्हणजे फॉन्ट्स येतात किंवा जे काही सिम्बल्स येतात, लोगोज येतात त्याच्यामध्ये टायपोग्राफी म्हणजे टायपोग्राफीमध्ये ते सगळं कन्सिडर केलं. इलस्ट्रेशन्समध्ये आपण जे काही व्हिज्युअल आर्ट बघतो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काही रेंडरिंग असेल, कुठली काही टेक्निक असेल, स्केचिंग असेल, काही स्पेशलाइज म्हणजे इफेक्ट दिलेले काही व्हिज्युअल्स असतील. म्हणजे एखादी ॲड असेल म्हणजे आता एखादी जाहिरात असेल त्या जाहिरातीमध्ये समजा एखादी व्हिज्युअल असेल तर ते व्हिज्युअल सुरुवातीला बरीच लोक फोटोग्राफी म्हणजे तेव्हा फोटोग्राफीचं किंवा डिजिटल आर्ट नसल्यामुळे तेव्हा आम्ही हाताने करायचो. म्हणजे
पोस्टर कलरनी किंवा वॉटर कलरनी किंवा ओके. पेन्सिल स्केचेस. तर म्हणजे कॅरेक्टरची मांडणी वगैरे सगळं. कॅरेक्टरची मांडणी, त्याचं कंपोजिशन कसं असेल, सब्जेक्ट काय आहे, तुमचं हा. कॅम्पेन काय आहे. हा, सो हा. कॅम्पेनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मग ते इलस्ट्रेशन जायचं. म्हणजे आता फॉर ओके. एक्झाम्पल एखादी जाहिरात असेल, त्या जाहिरातीमध्ये आता म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी आटाची जाहिरात असेल, हा, म्हणजे हा. कुकिंग आटा असेल. हा. सो त्याच्यामध्ये समजा तुम्ही असं एखादी तुमचं व्हिज्युअल असेल की एक छान फुगलेली पोळी आहे हा. आणि त्याच्या आजूबाजूला इन्ग्रेडियंट्स म्हणजे कणिक आहे किंवा त्या. सो त्याच्यामध्ये जे काही ते चित्र पूर्ण व्हिज्युअलायझेशन जे काय आहे ते सगळं आम्ही हाताने करायचो. हा, हा. सो तो एक इलस्ट्रेशनचा पार्ट झाला. ओके. म्हणजे फोटो रेफरन्स घेऊन किंवा मग ते पोस्टर कलरनी, पेन्सिलनी, जसं तुम्ही स्टाईलाइज कसं करता त्याला, त्याच्यावर तुमचं म्हणजे त्याला काही स्पेसिफिक मार्क्स असायचे की. हा. सो टायपोग्राफीची असाइनमेंट जेव्हा एक्झामला असते तेव्हा त्यांना स्पेसिफिक टायपोग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पेपर येतो. बरोबर. इलस्ट्रेटर जो काही सब्जेक्ट ज्यांनी इलस्ट्रेशन्स घेतलंय तर त्याला इलस्ट्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी पेपर असतो त्याचा. म्हणजे त्याची जी बरोबर. काही प्रश्नपत्रिका असेल हम्म. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. आता मॅगझिन्स मधले वगैरे डिझाईन्स असू दे, हे सगळं इलस्ट्रेशन मध्ये येतं. हे सगळं डिझाईनमध्ये येतं. ओके, ओके. सो त्याच्यामध्ये काय होतं की आता म्हणजे टायपोग्राफी, इलस्ट्रेशन आणि फोटोग्राफी आणि प्रिंट मेकिंग असे जे काही हा. सब्जेक्ट्स आहेत हा. त्याचा ओव्हरऑल उपयोग तुमच्या कॅम्पेन डिझाईनमध्ये कसा होणार, हा. बरोबर. सो अप्लाइड आर्ट म्हणजे काय की अप्लाइड आर्ट आणि कमर्शियल आर्टमध्ये तुम्हाला एकतर डिझाईन शिकवलं जातं. त्याच्यामध्ये तुमची ब्रँड आयडेंटिटी, तुमचं लोगो आयडेंटिटी असेल, परत तुमचे लेटर हेड, विजिटिंग कार्ड, हा. स्पेशली लोगोसाठी काही अजून वेगवेगळ्या टाईपचं तुम्ही एक्सटेन्शन काय करू शकता हे तुम्हाला त्याच्यात शिकवलं जातं. हा. आणि फर्स्ट टू सेकंड इयर पासून आम्हाला कॅम्पेन डिझाईन स्टार्ट होतं. कॅम्पेन डिझाईन म्हणजे काय की तुम्ही जाहिराती कशा करू शकता. हा. म्हणजे अल्टिमेटली आमचा जो कोर्स आहे तो ॲडव्हर्टायझिंगचा आहे, हा. अप्लाइड आर्टचा, कमर्शियल आर्ट्स. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगमध्ये डिझाईनचा उपयोग, इलस्ट्रेशनचा उपयोग, टायपोग्राफीचा उपयोग, फोटोग्राफीचा उपयोग हा कसा मांडता येईल हा. या पद्धतीचं ते पूर्ण शिक्षण. एकत्रितपणे मांडून येस, तुम्ही एक येस. अशी करेक्ट, प्रभाव करेक्ट, टाकणारी एखादी करेक्ट. सो ऍड कशी तुम्ही बनवू शकता. समजा काही ॲड्स बघत असणार तर त्याच्यामध्ये फक्त हेडलाईन असेल, म्हणजे फक्त मेसेज असेल, मेसेज बरोबर. असतात. तर हो, तो फक्त हो. चांगल्या मोठ्या फॉन्टमध्ये किंवा म्हणजे छान त्याची आकार, त्याचा मांडणी, वेगवेगळ्या पॉइंट्स, फॉन्ट्स किंवा डिपेंडिंग ऑन त्याची जी काही रिक्वायरमेंट असेल. त्याला मुवमेंट दिलेली असते राईट, वगैरे राईट. अशा सो पद्धतीने. त्याला ते टायपोग्राफीचं कॅम्पेन म्हटलं होऊ शकतं. हा. परत याच्यामध्ये तुम्ही खूप म्हणजे 75%, 80% असा एक साधारण रेशो पकडला आपण तर त्याच्यामध्ये फक्त इलस्ट्रेशन्स असतील किंवा काही व्हिज्युअली असेल तर मे बी त्याला आपण असं इलस्ट्रेशनची जाहिरात म्हणू शकतो किंवा ऍड म्हणू शकतो. म्हणजे तो पार्ट जास्त वापरला गेलाय सो हे त्याच्यामध्ये. तेव्हा ऍक्च्युली हा कोर्स म्हणजे त्याच पद्धतीने हो. म्हणजे केलेला आहे. आणि आता मे बी त्याच्यामध्ये बरेच चेंजेस, कारण आता सोशल मीडिया आलंय, आता हो, डिजिटल हो. मीडियम झालंय, तर त्याच्यामध्ये आता बरेच त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी चेंजेस होत आहेत. म्हणजे ते आता फोटोग्राफी प्लस इलस्ट्रेशन, तर मे बी इलस्ट्रेशनचं आता हँडवर्क आता तसं राहिलेलं नाहीये. सो मे बी ते डिजिटल फॉर्ममध्ये मुलं करतात. आता तेव्हा सुरुवातीला तुम्ही या क्षेत्राकडे येण्याच्या आधी जसं की तुम्ही म्हणालात की आपल्याला एक पेंटिंग आवडत असतं, चित्र काढायला आवडत असतं, म्हणून आपण काहीतरी चित्राशी रिलेटेड ह्या गोष्टी आहेत म्हणून या गोष्टीकडे येतो. तर ते शिकताना बरेच वेगळे चॅलेंजेस मिळतात. आता ऍडव्हर्टायझिंगच्या दृष्टीने जेव्हा सिलेबस शिकवला जातो तेव्हा त्यांच्या रिक्वायरमेंटवर आपल्याला जास्त भर द्यायला लागतो आपल्या आयडियाज पेक्षा. त्यांच्या रिक्वायरमेंटला घेऊन मग आपल्या आयडियाज आपल्याला बाहेर काढण्याचे एक म्हणजे स्वातंत्र्य मिळतं. तर तेव्हाचे तुमचे काय चॅलेंजेस होते ते विषय बघितल्यानंतर किंवा ते शिकताना? चॅलेंजेस ॲज सच असं काही नव्हते. कारण कसं होतं की तुम्ही म्हणजे जेव्हा एखादी कोर्स निवडता, बरोबर. सो त्याच्यामध्ये बेसिकली जे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टवर आणि त्या सब्जेक्टचा जो काही अभ्यास आहे तो करणं महत्वाचं आहे, बरोबर. बरोबर. हो. आणि त्याच्यामध्ये काही चॅलेंजेसपेक्षा मला असं वाटतं की ते शिकणं जास्त महत्वाचं आहे. कारण अल्टिमेटली तुम्हाला तेच करिअरसाठी
म्हणजे पूरक ठरणार आहे, बरोबर? बरोबर. हो. सो चॅलेंज एज सच मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही आहे. कारण अल्टिमेटली तो कोर्स तुमच्यासाठी एक डिझाइन केलेला आहे हं. आणि त्या कोर्ससाठी जसं आपण म्हणजे त्याला एक रिएक्ट करणं म्हणतो किंवा हां. त्याला आपण जसा तो कोर्स आपल्याला सांगितला जातो, शिकवला जातो, हां. ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. हां. सो त्याच्यात चॅलेंजेस ॲज सच काय, की आता समजा तुमचं ड्रॉइंग चांगलं नसेल, तर हां. तुम्हाला ते डेव्हलप फाईन करून करायला. घ्यायला पाहिजे. किंवा आता आम्हाला सेकंड इयरपासनं, फर्स्ट इयरपासनं फिगर ड्रॉइंग किंवा आपण जे पोर्ट्रेट ड्रॉइंग म्हणतो, हो. फुल फिगर, फेसचा स्टडी, हो. हे सगळं येतं. सो अनाटॉमिकली सगळा स्टडी. ॲनाटॉमिकल स्टडी येतो. सो त्याच्यामध्ये बरेच म्हणजे तो एक चॅलेंज होऊ शकतो, आपण म्हणू शकतो. हं. पण ते पण तुम्हाला अवगत करणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये पण तुमचे मार्क्स डिपेंड करतात. बरोबर. बरोबर. सो त्याच्यामध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत, की "अरे, मी अप्लाइड आर्ट घेतला, तर मी आता हे हे कसं करू?" हां. कारण हां. तुम्हाला तो सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्टवर तुम्हाला ते शिकणं महत्त्वाचं आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे आता फिगर ड्रॉइंग असेल किंवा अनाटॉमीचं ड्रॉइंग असेल. हं. सो त्याच्यासाठी पण आमचे क्लासेस आणि त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड टीचर्स असतात. बरोबर. सो त्यांच्याकडनं ते मार्गदर्शन घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण काम करू त्याच्याकडे शकतो. प्रॉब्लेम बघण्यापेक्षा आपण ते समजा आपण नवीन काहीतरी शिकायला मिळतं. हं, हं. कारण तुम्ही चित्रकलेच्या ह्याच्यात न जाता, बरोबर. हो, तुम्ही हो. अप्लाइड आर्टसाठी किंवा कुठल्याही फाईन आर्टसाठी हां. तुम्हाला एलिमेंटरी, इंटरमिजिएट करणं आवश्यक आहे आणि आवश्यक त्याच्यात असतं. तुम्ही शिकलाच ना. हो. तुम्ही त्या कोर्सला जसं रिएक्ट होता, हं. त्याला तुम्ही जसं शिकता, त्याच्यामध्ये जी काही कमांड तुम्ही म्हणजे मेमरी ड्रॉइंग असेल, नेचर ड्रॉइंग असेल, ऑब्जेक्ट ड्रॉइंग असेल, सो तेच करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आता ह्याच्यातनं हे सगळं हे सगळे स्टेजेस क्रॉस करून त्याच्यानंतर तुम्ही अप्लाइड आर्ट करून बाहेर पडलात. त्याच्यानंतर कसं तुम्ही पुढं सगळं म्हणजे काय करायचं ठरवलं आणि कुठून सुरुवात केली? सो अप्लाइड आर्टचं म्हणजे जेव्हा आम्ही डिग्री म्हणजे आमचं पास आउट इयर झालं, त्याच्यानंतर ॲक्चुअली म्हणजे डोक्यामध्ये असंच होतं, की काहीतरी आपल्याला कुठल्यातरी एजन्सीमध्ये जॉब करायचा आहे याच्यासाठी. हां. आणि स्पेशली नागपूर किंवा म्हणजे मी ज्या ठिकाणी शिकलो, तर तेव्हाचं असं होतं, की तुम्ही कुठेतरी जाऊन बाहेर जाऊन जॉब करायला पाहिजे. इन द सेन्स ओके. नागपूरमध्ये पण एजन्सीज होत्या. हां. पण पण शहराच्या बाहेर जायला हां, सो पाहिजे असं. तुम्हाला एक माझी पण इच्छा होती तशी, की हं. स्पेशली मुंबईत जाऊन काम करणे. हां. सो आम्ही ॲक्चुअली मी आणि माझा अजून एक मित्र होता. आम्ही कलीग म्हणजे सोबतच शिकलोय, पास आउट सोबतच झालोय. सो आम्ही मुंबईत मी पास आउट झाल्या-झाल्या लगेच मुंबईत शिफ्ट झालो. हं. आणि तिथे आम्ही जॉब सर्चिंग सुरू केलं. हां. सुरुवातीच्या काळामध्ये एक 8-10 महिने आम्ही असं छोट्या एजन्सीमध्ये एजन्सी छोटी म्हणण्यापेक्षा खूप तिथे असं म्हणजे ॲडव्हर्टायझिंगचं कल्चर नव्हतं. हां. तिथे आम्ही ग्रीटिंग कार्ड्स आणि डिझाइन पॉइंट ऑफ व्ह्यूनी समजा आपल्याला काही शिकता आलं. हं, हं, सो हं, अशा हं. उद्देशाने आम्ही तिथे म्हणजे मी त्या एजन्सीत जॉइन केलं आणि मग तिथे हळू-हळू काय होतं तुम्हाला एक्सपोजर मिळतं. तुम्ही एखाद्या बरोबर. एजन्सीत काम केलं आणि हं. मग त्याच्यातनं तुमचे कॉन्टॅक्ट्स डेव्हलप होतात. बरोबर. तुम्हाला मग तुमचे काही इनिशियली काही मित्र भेटतात. मग डिस्कशन्स होतं. अरे या बरोबर. अ, मग मग आणि अजून मुंबईत कुठे काय आहे? हां. आणि कुठे काय मुंबईत अजून काय होतं, पुढचे की काम हां, मिळू मुंबईत शकेल? बरंच वर्क कल्चर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप ओपन आहे. भरपूर. हो, हो. तर तुम्हाला अशा अपॉर्च्युनिटीज येत राहतात. मग हळू-हळू तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मग मी फोर्टला एका एजन्सीत एक छोटी एजन्सी होती, पण तिथे ॲडव्हर्टायझिंगचं काम व्हायचं. मग हां. तिथे मला कळायला लागलं, की कॅम्पेन जे आपण शिकलोय, हां. त्याचं एक्झॅक्ट काम तिथनं चालू झालं, हां. की बरोबर. कॅम्पेन डिझाइन असेल, लोगो डिझाइन असेल. म्हणजे मी तिथे प्रॉपर एक आर्ट डायरेक्टर असतो. जो हे सगळं आम्ही त्याच्या हाताखाली काम करायचो. हां. तर त्यांच्या गाईडन्सखाली मग तुम्हाला हे सगळं शिकायला मिळतंय. एजन्सीमध्ये तुम्ही जेव्हा काम करता, हं, म्हणजे हं. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये. कारण बरोबर. मी ॲडव्हर्टायझिंगचा कोर्स करून तिकडे गेलो. सो हळू मुंबईत पण मग मला वाटतं मी मुंबईत 2-2.5 वर्ष मुंबईत काम केलं एजन्सीत. हां. आणि मग त्याच्यानंतर मग मला पुण्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी होती. इथे एक ॲड एजन्सीमध्ये मी जॉबसाठी मी बघत होतो, हां. की आपल्याला थोडंसं अजून वेगळ्या ठिकाणी काही काम करता येईल. मग मी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मग मी पुण्यात शिफ्ट झालो. म्हणजे पुढचं काही शिकता येईल का त्याच्यातलं अशा दृष्टीनं? कारण अ, आपण जेव्हा प्रॅक्टिकल काम करायला बरोबर. जातो एखाद्या ठिकाणी, तर
आपलं जे आपण एज्युकेशन घेतलंय त्याच्या पुढे जाऊन बऱ्याचशा गोष्टी तिथं आपल्याला अनुभवायला मिळतात, की अजून नेक्स्ट बरोबर, लेव्हल काहीतरी आपल्याला इथं शिकायला पाहिजे, जे की प्रॅक्टिकल करता करता आपल्याला बरोबर. कळतंय. तर तसं तुम्हाला काय एक्सपिरियन्स मिळाला? सो काय होतं प्रत्येक एजन्सीजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामं असतात. कारण त्यांच्याकडे क्लायंट्स वेगळे असतात. हं, हं, त्यांच्याकडे काम करण्याची पद्धत वेगळी असते. हं, सो वर्क कल्चर बरंच वेगळं असतं. हं. सो त्याच्यामध्ये असं म्हणजे डिफाईन करून सांगता येणं खूप कठीण आहे. पण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकायला मिळतं. म्हणजे हं. आता मी आता पुण्यात आलो, तर पुण्यात त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी वर्क कल्चर वेगळं आहे. हां, इथले क्लायंट्स पण खूप म्हणजे लोकल क्लायंट्स आहेत. चांगले हां, क्लायंट्स आहेत, पण लोकल क्लायंट्स आहेत. हां, सो त्यांच्या सोबत काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. हां. सो असं तुम्हाला बरंच तुम्ही इव्हेंच्युअली तुम्हाला असं हळू-हळू शिकायला मिळतं, हं, की हं. लोकल क्लायंट सोबत काम करणे आणि परत मग त्यांच्यासोबत वेगवेगळ्या मीडियम्सवर काम करणे. जसं आता हं. काही आता फिल्म्स आहेत म्हणजे हां. त्यांच्यासाठी काही कॅम्पेन डिझाइन असतील, त्यांचं काही जी पी-ओ-एस असेल, पी-ओ-एस म्हणजे शॉपमधल्या काही ब्रँडिंग असेल. हां, सो हां. त्यांच्या ब्रँडिंगवर काम करणं. तो एक्सपिरियन्स तुम्हाला कसं तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, हं. तिथे वेगवेगळ्या क्लायंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळत जातो आणि तुम्ही बरोबर. त्याच्यातनं हळू-हळू डेव्हलप होत तुमची पण राहतं. डेव्हलपमेंट होते. हो. आणि मग त्यानंतर स्वतःचं काम करण्याकडे वगैरे म्हणजे तुम्ही अ, आता जे काम करता, तिथपर्यंत कसं आलात आणि आता जे काम करताय ते नेमकं काय काम आहे? सो आता पण मी तेच काम करतो. हं, हं. म्हणजे माझं मेन काम म्हणजे कॅम्पेन डिझाईन्स करणे. ओके. हं, हं. डिझाईन्स आयडेंटिटी डिझाइन करणे किंवा कम्युनिकेशन डिझाइन करणे. ओके. कम्युनिकेशन डिझाइन म्हणजे बेसिकली ॲडव्हर्टायझिंगमध्ये. म्हणजे हां, माझं जिथे ज्याच्यामध्ये लर्निंग झालंय, हां. त्याला डिझाइन हा सपोर्ट आहेच. म्हणजे त्याच्यामध्ये बघ आयडेंटिटी डिझाइन असेल, लोगो डिझाइन म्हणजे आयडेंटिटी डिझाइन. ओके. हां, ज्याला हां, आपण हां. लोगो म्हणतो, लोगो सिम्बॉल म्हणतो. म्हणतो. जे ग्राफिक डिझाइन असतं. हो. सो तेच काम मी अजूनही तेच करतो. हं, हं. त्याच्यामध्ये आता कसं झालंय, की बरेच ट्रेंडच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण चेंजेस होतात. म्हणजे हं. आता आधी आम्ही हाताने करायचो हो. कॉलेजमध्ये असताना. पण मग हळू तुम्ही जसं कॉम्प्युटर्स आले, म्हणजे डिझाइनचं स्किल अजून चांगलं होत गेलं. त्याच्यामध्ये अजून अ, मग टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आली. जसं Photoshop आहे, हं, हं. इलस्ट्रेटर आहे. सो हं. तुम्हाला ते लर्न करणं पण गरजेचं आहे. सो तेच काम मी अजूनही करतो. आता हे तेच करतो. फक्त मी आता कुठल्या म्हणजे एजन्सीसोबत अ, म्हणण्यापेक्षा मी असं फुल टाईम कुठल्या एजन्सीसाठी काम करत नाही. हां, इन द सेन्स रिटर्नरशिपमध्ये म्हणजे कॅम्पेनचं प्रोजेक्ट काम हं, करणे हं. आणि त्यांना ते डिलिव्हर करणे. हां. काम तेच आहे. हं. फक्त आता त्याची स्टाईल मी चेंज केली. म्हणजे मी आता ओके. घरूनच ऑपरेट करतो. रिमोटली काम करतो. हं, हं. आणि मला थोडंसं पेंटिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण काम करायला थोडासा वेळ मिळतो. वेळ मिळते. आता तुम्ही जसं सांगितलं, की कॉम्प्युटर्स वगैरे आले आणि सगळे सॉफ्टवेअर्स वगैरे आले. जसं की पूर्वी पूर्ण हँडवर्कच असायचं. आता पत्रिका वगैरे पण तेव्हा सगळे हाताने पूर्ण लोकं काम करायचे. तर हा बदल कसा होता तुमच्यासाठी, की आता हे सगळं गोष्टी आल्यात डिजिटल, त्यांना एक्सेप्ट करणं किंवा त्या शिकणं? मला वाटतं ती म्हणजे कसं आहे, एक तर तुम्ही काळाची ती गरज असते, हो, बरोबर? हो. तर बरोबर. तुम्हाला त्याच्याशिवाय पॉइंट म्हणजे ऑप्शन ऑप्शन नाहीये. ऑप्शन नाही. हो. आणि ते करणं का महत्वाचं आहे? कारण त्याचे चॅलेंजेस तुम्हाला पुढे येऊ शकतात. हो, म्हणजे समजा बरोबर. तुम्ही असं म्हटलं, की मी हँडवर्कच करणार, तर तसं होत नाही. हं, कारण हं. मग मार्केट तसं नाहीये. मार्केट हां. खूप फास्ट चेंज होतं. हं. म्हणजे आता समजा काही चेंज असेल, म्हणजे आता काहीतरी एक ट्रेंड असेल, तर तुम्हाला 2 महिन्यानंतर तो ट्रेंड दिसणार नाही किंवा वर्षभरात तो ट्रेंड दिसणार नाही. दिसणार नाही. सो ते बरोबर. अडॅप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जरी हं. मी सोशल मीडियासाठी किंवा डिजिटल फ्रंटवर मी समजा काम करत नसेल, तरी मला त्यातलं बेसिक नॉलेज माहिती असायला पाहिजे. हां. जे आता समजा म्हणजे मी जेव्हा हाताने काम करायचो, कॅम्पेन्स किंवा आम्ही हँडवर्क करायचो आणि हं. ते इमिजिएट नंतर कॉम्प्युटर्स आले. हो, तर ते ग्रॅज्युअली तुम्हाला ते अडॅप्ट करणं गरजेचं आहे. हो. कारण त्या काळानुसार त्या कॅम्पेननुसार कामानुसार तुम्हाला ते रिक्वायरमेंटनुसार आपल्याला रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला ते चेंज हो, होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी येस. कॉलेजमध्ये असताना ॲक्चुअली मी 2-3 एजन्सीजमध्ये काम करायचो. म्हणजे हां, शिकत असतानाच. ॲज अ ट्रेनी हं. म्हणून. हां. सो मे बी तो पण एक पॉइंट होऊ प्लस शकतो, की पॉइंट तुमचा होता. इंटरेस्ट हो. कसा डेव्हलप होतो. मी
नागपूरला डिझाईन स्टुडिओ म्हणून एक एजन्सी होती, मोठी एजन्सी अजूनही आहे. तर त्यांचे जे ओनर होते ते आमचे सीनियर होते, ते बरेच हा. मला 5-6 वर्ष सीनियर होते. सो त्यांच्याकडे मी काम करायचो. मी त्यांना जवळून काम करताना बघितलंय, मी त्यांना फोटोग्राफी करताना बघितलंय, आर्टवर्क्स करताना बघितलंय, त्यांना पेंटिंग्स करताना बघितलंय. सो तो मे बी तो एक तुमच्या डोक्यात ते सगळं म्हणजे ती एक छाप राहते, हो. की तुम्हाला पुढे जाऊन असंच असं करायचंय किंवा करायचंय. असं आपण करू शकतो. तर तुम्ही त्या पद्धतीने स्वतःला मोल्ड करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणजे छोट्या एजन्सीमध्ये तुम्ही शिकताना समजा तो एक एक्सपिरियन्स घेतला, तर तो तुम्हाला पुढे खूप कामात येतो. म्हणजे नक्कीच. तुम्ही प्रॅक्टिकल वर्ल्डमध्ये जेव्हा काम करता, तेव्हा तुम्हाला त्याच्या बारीक-सारीक गोष्टी कळतात, की अरे हां, याचं आपण म्हणजे तुम्ही ते बघितलेलं असतं ना, ती हो, प्रोसेस हो, पूर्ण हो. बघितलेली असते. तर त्या बरोबर. प्रोसेसमधनं जाणं खूप आवश्यक. हं. तर आपण जसं की बोललो सर, की आधीचं शिक्षण अप्लाइड आर्टचं वेगळं होतं. जास्त करून हँडवर्कच तेव्हा असायचं आणि आता कॉलेजमध्ये जे शिक्षण दिलं जातंय, तेव्हा मुलांना हातात डायरेक्ट गॅजेट्स मिळतायत, टॅब मिळतायत. तर खूप बदललंय हे शिक्षण. तर आता मुलांना जर अप्लाइड आर्टला जायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय तयारी केली पाहिजे? आत्ताच्या म्हणजे जे काही आत्ताचा जो काही कोर्स डिझाईन केलेला आहे, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी म्हणजे अर्थात आता पूर्ण जे काही टेक्निकल गोष्टी किंवा कोर्सेसमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे काळानुसार बऱ्याच चेंज झाल्या, कारण आता गरज फार वेगळी आहे. हो, कारण आता हो. सोशल मीडिया आहे किंवा बरंच डिजिटल प्लॅटफॉर्मवर बरंच कम्युनिकेशन होतं, म्हणजे स्पेशली ॲडव्हर्टायझिंगमध्ये. हो. सो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला वाटतं की कोर्सेस पण तसे डिझाइन केलेले आहेत. म्हणजे बरोबर. डिझाइन केले म्हणजे त्याच्यात चेंजेस केले. चेंजेस केले. हो, हो. सो ते करणं अपेक्षित आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. हं. कारण त्याची तयारी कशी करायची त्याचा म्हणजे बेसिकली तयारीसाठी तर आपल्याकडे म्हणजे तसं काही मीडियम चेंज होत नाही. कारण हं, हं. तुम्हाला कुठल्या करिअरमध्ये कुठल्या कुठल्या म्हणजे क्षेत्रामध्ये काम करायचं म्हणजे डिझाईन समजा तुम्ही डिझाईनच्या क्षेत्रात जात असाल किंवा ॲडव्हर्टायझिंगच्या ह्याच्यात जात असाल. तर त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने समजा तुमची एक तयारी, त्याचा अवेअरनेस समजा तुमच्याकडे असेल, त्याचं काही तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन कशी मिळू शकते, तुम्ही करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्याच्यामध्ये अजून काय चांगल्या पद्धतीने शिकू शकता. फॉर हं. एक्झाम्पल समजा आता तुम्हाला डिजिटल साईडनीच काम करायचं असेल, डिजिटल हं, साईडनी हं. म्हणजे सोशल मीडिया आहे किंवा वेबसाईटचं म्हणजे समजा डिझाईन असेल डिझायनिंग आहे. हो. किंवा स्पेशली आता एआय आलंय. हो. एआयच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी समजा तुम्हाला कोर्सेस त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी शिकायचे असतील, तर त्याच्या हिशोबाने समजा तुम्ही तुमचं म्हणजे लर्निंग समजा तसं ठेवलं, त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी समजा तुम्ही त्या कोर्समध्ये ॲडमिशन घेतली, हं, हं. तर ती तयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे ते कारण बरोबर. ते तुम्हाला पुढे जाऊन तोच कोर्स समजा तुम्हाला करायचा असेल आणि बेसिकली तुमचा इंटरेस्ट पण त्याच्यामध्ये डेव्हलप होईल. हो. तुम्ही त्याच्यामध्ये समजा तुम्हाला एक पहिल्यापासूनच काही माहिती मिळत असेल आणि आता हल्ली माहिती सगळीकडे मिळणं हो, अवेलेबल आहे. हो. सोपं झालंय खूप सोपं बरंच. झालंय. हो. सो तो एक अवेअरनेस ठेवून हं, समजा त्या कोर्ससाठी समजा तुम्ही एक विशिष्ट तयारी केली, हं. तर ते मला वाटतं हेल्पफुल होऊ शकतं अजून. नक्कीच. आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही इनिशियली तुम्हाला एक साधारण त्या कोर्सचा एक अवेअरनेस असेल किंवा हं, हं. जाहिरात म्हणजे स्पेशली आता कसं झालंय की ॲडव्हर्टायझिंग हां, प्लस ॲडव्हर्टायझिंग तर आहेच, तो एक कोर्स आहेच. पण डिझाईनसाठी पण स्पेशलाइज्ड कोर्स आहे. हां. फॉर एक्झाम्पल तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात प्रॉडक्ट डिझाईनमध्ये जाऊ शकता. तुम्ही फॅशन डिझाईनमध्ये जाऊ शकता. तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीचं काही म्हणजे आता एआयमध्ये पण भरपूर गोष्टी आल्या हो, आहेत. तर त्या हो, पॉइंट ऑफ हो. व्ह्यूने तुम्ही यूआय-यूएक्स पण करू शकता. हं, हं. तर त्या पद्धतीने समजा तुमचे म्हणजे समजा तुमचा इंटरेस्ट असेल, तर त्या हां. पद्धतीने तुम्ही त्याची तयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे ते अपेक्षित. करायलाच पाहिजे. बरोबर. जी-डी आर्टबद्दल किंवा त्या कोर्सबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर जी-डी आर्ट आणि अप्लाइड आर्टमध्ये तुम्हाला काय गोष्टी वाटतात, की काय फरक आहे आणि स्टुडंट्सच्या एकूणच बिहेवियरबद्दल पण तुम्ही सांगा? सो सो मे बी अप्लाइड आर्टचं आपण एक ओव्हरऑल त्याचा एक समजा जर्नी बघितला तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे शिकण्यासारख्या आहेत किंवा हं. तुम्ही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. फॉर एक्झाम्पल आता जसं सांगितलं की तुम्ही म्हणजे टायपोग्राफर बनू शकता. हं. म्हणजे तुम्ही फक्त फॉन्ट डिझाईन करू शकता. हां. बरोबर.
किंवा एक तुम्ही सेपरेट करिअर होऊ सेपरेट शकतं. करिअर होऊ शकतं आणि करिअर होतं त्याच्यामध्ये सगळ्यांनी. तुम्ही चांगले इलस्ट्रेटर होऊ शकता. हं, हं. तुम्ही चांगले फोटोग्राफर होऊ शकता. हो, त्याच्यातनं तुम्ही तुमचा इंटरेस्ट डेव्हलप केला आणि हे सगळं तुमच्या करिअरसाठी खूप म्हणजे हेल्पफुल आहे. बरोबर. हेल्पफुल आहे. नक्कीच. हो. सो स्पेशली जी-डी आर्टचं समजा म्हटलं तर जी-डी आर्टमध्ये पण काय होतं, की तुम्ही पेंटिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुमचं शिक्षण आहे. बरोबर. हो. हे त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला म्हणजे माझं जेवढं त्याच्यामध्ये मला माहिती आहे, हं. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला फिगर ड्रॉइंग आहे, तुम्हाला कंपोजिशन्स आहे, वेगळे कलर थिअरी आहे किंवा इव्हन तुम्ही नेचर अनाटॉमी आहे. अनाटॉमी आहे, नेचर ड्रॉइंग आहे. सो कोर्सेस बेसिकली तेच आहे. कोर्समध्ये तेच तुम्हाला शिकवलं जातं. फक्त त्याचा जो फॉर्मॅट आहे किंवा त्याचा जो फॉर्म आहे हो. किंवा त्याचं जे फायनल आउटपुट आहे ते हं. तुमच्या पेंटिंगच्या दृष्टीने येऊ शकतं. बरोबर. हो. तो पेंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू समजा त्याच्यामध्ये फाईन आर्ट म्हटलं तर तुम्ही म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट आर्टकडे तुम्ही वळू शकता. हं. ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट करणं पण ते पण खूप चॅलेंजिंग काम खूप. आहे. हो, कारण हो, हो. त्याच्यासाठी तुम्हाला खूप वाचन, अभ्यास, तुमचं नक्कीच. ऑब्झर्वेशन स्किल्स. सेकंडरी तुम्ही त्याच्यामध्ये स्कल्पचर पॉइंट ऑफ व्ह्यू पण एखादी विचार करू शकता, की मी याच्यातनं असं कसं डेव्हलप करू शकतो. परत आर्ट डिरेक्शन आहे. हो. म्हणजे आता मोठ्या-मोठ्या फिल्म्स करतात. त्याच्यामध्ये बरीच जी काही आर्ट डायरेक्टर्स असतात, ती फाईन आर्ट मधनं पण आलेली असतात. ओके. म्हणजे हां, सेट हां, हां, डिझाईन्स हां. असतील हं, हं. किंवा त्याचं जे काही एक ओव्हरऑल कॉन्सेप्च्युलायझेशन असेल, हं, हं, सो हं. त्याच्यामध्ये पण तुम्हाला एव्हेन्यूज मिळू शकतात जेव्हा तुम्ही फाईन आर्ट करता. तो फाईन आर्ट मला असं वाटतं, की फक्त तुम्ही कॅनव्हासवर रिस्ट्रिक्ट न करता तुम्ही वेगवेगळ्या आर्ट फील्डमध्ये वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काम करू शकता. म्हणजे मोठे हो. इन्स्टॉलेशन्स असतील. हां. इन्स्टॉलेशन आर्टिस्ट खूप मोठे-मोठे आहेत जे त्यांचं मे बी फाईन आर्ट झालं, एक अप्लाइड आर्ट झालं. तो भाग वेगळा. तो भाग पण वेगळा. हां, तुम्ही हां. त्या पद्धतीने पण काम करू शकता. कारण तुमचं जे मूळ शिक्षण आहे, तुम्ही त्याच्यातनंच ते शिकून आलाय. मला वाटतं त्यांनी यू-आय, यू-एक्स पण शिकणं महत्त्वाचं आहे किंवा एक हां. समजा सोशल मीडिया मार्केटिंग असेल, हं, हं. तर ते दोघांनाही लागू होतं. पण समजा फाईन आर्टिस्ट म्हटलं की मी फक्त पेंटिंगच करणार किंवा हं. हे तो एक त्यांचा एक एक काय म्हणतो आपण त्याला एक त्यांची आवड आहे आवड किंवा तो करेक्ट, तो एक करेक्ट. कम्फर्ट झोन त्यांचा कम्फर्ट झोन असतो. असेल. राइट. हां. पण त्याच्यामधनं समजा मी फाईन आर्टिस्ट असेल आणि समजा माझं पेंटिंग किंवा मला मार्केटमध्ये आणायचं असेल, तर मी हं. स्वतःला प्रमोट कसं करू शकणार? हां, हां, तर हां. त्या हिशोबाने समजा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने समजा मी सोशल मीडियाचं काही मी शिकलो किंवा सोशल मीडियाचा त्याचा अवेअरनेस मी माझ्या कामामध्ये आणला आणि मी हं, ते हं, लोकांसमोर पर्यंत आणलं. मी हं. मार्केटिंग स्किल शिकलो. हां. मी मला स्वतःला कसं प्रमोट करायचं ते मी शिकलो. हं. तर मे बी तुमच्या त्या करिअरला अजून मे बी एक चांगली संधी मिळू शकते. ॲट स्पेशली आत्ताच्या याच्यामध्ये आत्ताच्या एजमध्ये सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे. हो. तुम्ही चांगला कंटेंट किंवा चांगल्या लोकांना म्हणजे तुम्ही चित्र तुमची म्हणजे आपण आधीच्या याच्यामध्ये फक्त प्रदर्शन बघायचो. आता तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता. ऑनलाईन पण तुम्ही तुमची चित्र टाकू शकता. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही गॅलरीजपर्यंत पोहोचू शकता. हो, हो. ज्यांचं काम चांगलं असेल त्या लोकांना बरोबर संधी मिळतेच. फक्त तो अवेअरनेस एक ठेवायला पाहिजे, की माझं काम लोकांपर्यंत कसं जाईल. हां. आता तुमच्या लँडस्केप्सकडे येऊया सर, हं. की तुम्ही जे लँडस्केप केलेले आहेत आता मी स्वतः सुद्धा तो शो बघितला आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता खरं तर तो. ते कलर्स असतील, त्यातले वातावरण असेल किंवा ड्रॉइंग पण असेल. ड्रॉइंग पण त्यातलं खूप भारी आहे आणि स्टुडंटना बघून नुसतं ते चित्र जरी बघितलं त्यांनी, तरी बरचसं एका चित्रातून सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे त्याच्यात. तुमच्या लँडस्केपचा प्रवास. तर पहिली गोष्ट तर म्हणजे अ, मगाशी आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे, की फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्ट जे काही आहे म्हणजे त्याचं जे डिस्टिंक्ट आपण 2 भाग करतो. हां, तर हां. त्याच्यामध्ये पेंटिंग करणे किंवा लँडस्केप करणे. हं. सो तो मे बी कारण तो अर्थात तो कलेचाच भाग आहे. बरोबर. हो. सो त्याच्यात आर्ट आलंच आहे. म्हणजे तो असं काही त्याला रिस्ट्रिक्टेड हे नको करायला, की फाईन आर्टिस्ट लोकच फक्त लँडस्केप करतात किंवा पेंटिंग करतात. हां. तर गमतीचा भाग आहे. पण अ, मी मी म्हणजे कॉलेजपासूनच आम्ही म्हणजे लँडस्केप करायचो. म्हणजे आमचा ग्रुप होता. आमचे काही म्हणजे टीचर जे काही लेक्चरर्स होते ते स्वतः जाऊन ऑन द स्पॉट काम करायचे. हं. सो ते ॲक्चुअली ते डेव्हलप होत गेलं कारण आम्ही कोणाला तरी फॉलो केलं. बरोबर, हां, की एक बरोबर. आमचे ते सर होते किंवा
बरीच सिनियर लोक होते ते पण लँडस्केप करायचे. म्हणजे तुम्हाला समोर बघायला पण मिळत होतं बघायला मिळत लँडस्केप होतं. येस, होताना. येस. हा एक्सपिरियन्स केले ते आणि आम्ही म्हणजे त्या ह्याच्यातनं त्या प्रोसेसमधनं गेलो, की हा नुसतंच बाहेर जाऊन काम करणं आणि ते का करायचं किंवा ते हम्म, त्याचं अंडरस्टँडिंग का घ्यायचं? हम्म, कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तुम्ही सोबत लाईव्ह काम करू शकता. तुम्ही लाईटचा अभ्यास करू शकता, पर्स्पेक्टिव्हचा हम्म. अभ्यास करू शकता. तर ते त्यावेळेला म्हणजे जेव्हा आम्ही शिकत होतो, तेव्हा ते खूप असं इंटरेस्टिंग वाटलं आणि तीच मग ॲज अ काय म्हणतो ती एक आवड निर्माण आवड झाली, हा की लँडस्केप करणे. मग आम्ही छोटे-छोटे काही एक्झिबिशन्स पण करायचो कॉलेजमध्ये असताना. आणि मग ती हळू त्यात काम करत एक आवड निर्माण होणे, परत मग त्याच्यामध्ये बरीच तुम्ही लोकांची कामं बघता. काही सीनियर आर्टिस्ट आहेत त्यांची कामं बघता आणि मग तुम्हाला ते हळू इन्स्पिरेशन यायला लागतं, की अरे आपण पण याच्यामध्ये एक चांगलं काम करू शकतो. बरोबर. चांगलं काम म्हणजे आपण काम करू शकतो हा आणि ते हा कसं हळू डेव्हलप होत जातं. हम्म, मग हम्म, काही लोकांची कामं बघून म्हणजे नॅशनल असतील, इंटरनॅशनल आर्टिस्ट लोकांची कामं बघून मग तुम्ही ते स्वतःची काहीतरी स्टाईल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करता. बरोबर. आणि बेसिकली मी डिझाईनच्या ह्याच्यातनं आलोय, ॲडव्हर्टायझिंगच्या ह्याच्यातनं आलोय. सो तो एक कॉम्पोजिशन, एक कलर्स किंवा जे काही आहे ते थोडंसं ॲज अ डिझाइन पॉइंट ऑफ व्ह्यूने मी लँडस्केप पण बघतो माझं म्हणजे काम हा करताना. म्हणजे लँडस्केपचा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये वगैरे उपयोग होतो त्याच्या कलर स्कीम्सचा वगैरे. हां, कलर स्कीमचं म्हणण्यापेक्षा नाही, तसा डायरेक्टली, इनडायरेक्टली काहीतरी कनेक्शन येतंच. पण हा तुम्ही हा जेव्हा कंपोजिशन्स करता किंवा तुम्ही एखादी चित्र करताना डिझाइन पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करता. हम्म, सो तो सगळा म्हणजे मे बी ती प्रोसेस त्या माझ्या लँडस्केपमध्ये मे बी हम्म, आली असेल. हा डिझाइन शिकलोय तर डिझाइनमधलं काहीतरी इनपुट त्याच्यामध्ये येतात. कारण तुम्ही असं स्पेसिफिक काम नाही करत ना, की समोर वेगवेगळ्या तुम्ही लोकेशनवर जाऊन काम करता. इव्हन रेफरन्सवरनं पण काम केलं. हम्म, पण तो ॲस्पेक्ट कुठेतरी आणता आला. डिझाइनचा ॲस्पेक्ट कुठेतरी आणता आला. त्याचं बॅलन्सिंग कुठेतरी आणता आलं. हम्म. त्याचं कलर स्कीम कुठेतरी तुम्हाला आणि ते असं एस्थेटिकच्या दृष्टीने बघणं करेक्ट त्याला. आणि असं ते म्हणजे मुद्दाम करून होत नाही. ते हा तुमच्या इव्हन तुम्ही जसं-जसं प्रॅक्टिस करता, तुम्ही जसं-जसं त्या फील्डमध्ये ग्रो होता, जसं तुमचं अंडरस्टँडिंग वाढतं, तुम्ही कामं बघता, तुम्ही ऑब्झर्वेशन वाढतं, तुमचं अवेअरनेस वाढतं. हा तर त्या पद्धतीने मग तुम्ही ते डेव्हलप करू शकता. नक्कीच. आता तुमचा जो अप्लाइड आर्टच्या शिक्षणातला असू दे किंवा त्याच्यानंतरचा जॉबचा भाग असू दे, तर त्यातला एक जे डिसिप्लिन असतं, तर ते पण तुम्हाला परत उपयोगाला आलं असेल ह्या सगळ्या शेड्यूलमध्ये. कारण पेंटिंग करणाऱ्या मुलांची सुद्धा तेवढी कंटिन्यूटी राहत नाही, की स्पॉटवर जाणं, तिथं काम करणं. कारण तुमचं मी एकच एक्झिबिशन बघितलं आणि त्यातच इतक्या प्रमाणात तुमची चित्र होती, जेवढी की सिरियसली सांगते मी, की जे आर्ट करणाऱ्या मुलाकडे पण ती नसतील. एवढ्या प्रमाणात तुमची ती लँडस्केप होती. तर त्याची एक कंटिन्यूटी असेल किंवा तो एक माइंडसेट की तुमचं काम झाल्यानंतर परत लँडस्केपला बाहेर जाणं. तो माइंडसेट म्हणजे ती क्लॅरिटी असणे किंवा तो फ्रेशनेस टिकवून ठेवणं. बरोबर. न कंटाळता ते काम करत राहणं. हे कुठेतरी तुमचं अप्लाइडचं जे डिसिप्लिन आहे ते उपयोगाला आलं का सर? नक्कीच. म्हणजे त्याच्यामध्ये हे 100% बरोबर आहे. तुम्हाला एक तर काय होतं अप्लाइड किंवा कमर्शियल जेव्हा आम्ही कमिशन वर्क करतो किंवा कमर्शियल काम करतो किंवा काहीतरी डिझाईनचं काम असेल, तर त्याला ते एक डिसिप्लिन लागतं, त्याला टाईमलाईन्स असतात, त्याला म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. म्हणजे तुम्ही हो. कितीही चांगले डिझायनर असाल, कितीही चांगलं ॲडव्हर्टायझिंग प्रोफेशनल असाल, हां. पण तुम्ही टाईमलाईन किंवा त्याची डेडलाईन असणं ते खूप गरजेचं आहे. त्याला काहीतरी एक लिमिट पाहिजे. लिमिट म्हणजे लिमिट पाहिजे. म्हणजे बरोबर त्याला आहे. काहीतरी बरेच त्याच्यावर डिपेंडन्सी असते. हं, ठीक आहे. सो एस्पेशली लँडस्केप करताना असं काही होत म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने काम करू शकता. मे बी ती एक पद्धत होऊ शकते. हं. तुमच्या ह्याच्यामध्ये समजा तो एक तुमच्या कामामध्ये सुद्धा एक डिसिप्लिन आणला. तुम्ही समजा मी सॅटर्डे, संडे किंवा वीकेंडला जसं तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही फ्री असाल, हां. तर मी काही तास त्याच्यासाठी काहीतरी डेडिकेट करू शकतो. हं. सो मी पुण्यातल्या संस्कार भारतीचं जे काही आता नियोजनाचं काम बघतो, त्याच्यातनं ते मे बी ते डेव्हलप झालं, की आम्ही हां. संडेचा जो काही आमचा एक ठरलेला वेळ आहे, सकाळी 9 ते फक्त 12 पर्यंत. हां. सो ते मी खूप वर्ष झाले आम्ही म्हणजे बरीच आर्टिस्ट आहेत त्याच्यामध्ये. तर ते आम्ही खूप असं म्हणजे आपण एक हार्डकोर आर्टिस्ट म्हणतात ना, तसं आम्ही हां.
डिसिप्लिननी जाऊन तिथे त्या स्पॉटवर जाऊन आम्ही रेग्युलरली काम करतो. हो, हो. आणि ते डिसिप्लिन आणणं मे बी म्हणजे तो प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. पण ते बरोबर. समजा तुम्हाला तसं काम करायचं असेल, तर तुम्ही ते त्या पद्धतीने स्वतःला मोल्ड करणं खूप आवश्यक आहे. तर अप्लाइड आर्ट आणि त्याचा सिलेबस असेल किंवा एक आर्टिस्ट म्हणून त्याच्याबद्दलचा व्ह्यू असेल आणि प्रॅक्टिकल काम करताना त्यातल्या अडचणी असतील किंवा शिकून घ्यायच्या गोष्टी असतील, ह्या आज आपण जाणून घेतल्या आर्टिस्ट शैलेश मेश्राम सर यांच्याकडून. त्यांनी सुखमसाठी हे जे काम केले किंवा आपल्याला एक माहिती दिली आहे किंवा त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केलाय, तर त्यासाठी सरांचे खूप खूप आभार सर. तुम्ही बराच टाईम सुखमला दिला आणि हे बऱ्याच मुलांना उपयोगी राहील ही माहिती. नाही, चांगला प्रयत्न आहे. मला वाटतं याच पद्धतीने समजा तुम्ही आर्टिस्ट लोकांचे एक्सपिरियन्स किंवा एक त्यांचा जो काही त्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा एक अनुभव समजा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. एस्पेशली जे ॲस्पायरिंग स्टुडंट्स असतील, जे शिकतायत, ज्यांना पुढे करिअरमध्ये काही अजून काम करायचंय किंवा करिअर त्यांना अजून डेव्हलप करायचं डेव्हलप करा. तर त्यांना नक्कीच हेल्प एक मदत होऊ शकते. आणि तुम्ही जो प्रयत्न करताय त्याच्यासाठी तुम्हाला खूप अभिनंदन तुमचं थँक यू सर. आणि धन्यवाद.